प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला पालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नव्याने निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र काले, उषाताई शिंदे, विठ्ठलराव शेलार, रिजवानभाई शेख, अजिजभाई शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुदाम सोनवणे यांचा वाढदिवस साजरा करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने वेगवेगळी 56 पुस्तके त्यांना भेट देण्यात आली. यावेळी शहर तसेच ग्रामीण भागातील पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे, सुरैया अन्सारी, नजमुसहर अन्सारी, एजाज शेख, अरबाज शेख, गणेश शिंदे, शमीम अन्सारी, तृप्ती राजपूत, मीनाक्षी अलगट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांनी केले. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शाह, येवला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे निवडून आलेले आणि पराभूत जरी झाले तरी खूप चांगल्या रीतीने लढत दिली असे सर्व नगरसेवक उमेदवार आणि त्याचबरोबर शिंदे सेनेचे जे निर्वाचित नगरसेवक आहे त्यांचाही सत्कार आणि गटनेतेपदी झालेल्या निवडी त्याकरता उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांची मीटिंग आमचे पक्षाचे तालुका अध्यक्ष विठ्ठलांना शेलार यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या मीटिंग करता योगेश भाऊ सोनवणे जे आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष आहेत त्यांनी हे सर्व संचलन केलं आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले. त्या सर्वांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. 10 दिवसापूर्वी ज्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने लक्ष लागलेलं होतं, ती ऐतिहासिक निवडणूक म्हणावं लागेल ती येवले शहराची पार पडली. आणि अजिजभाईंनी सांगितल्याप्रमाणे निकाल हा जबरदस्त लागला असं मला म्हणावं लागेल. कारण 12 नगरसेवक आपले विचारधारेचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. ही फार मोठी क्रांती खऱ्या अर्थाने अमोल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे त्या क्रांतीची सुरुवात आहे असं मला निश्चितपणे या ठिकाणी वाटतं. जे जे नगरसेवक या ठिकाणी आपल्या पक्षाचे निवडून आले, आपल्या विचारधारेचे निवडून आले, त्यांचं मनापासून तुम्हाला सर्वांना तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. नगरपालिकेमध्ये काम करत असताना अमोलजींनी सांगितल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीचं काम होत असताना त्या चांगल्या कामाचा निश्चितपणे आपण त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे. तुम्हाला जी मतं मिळाली, जे पराभूत झाले त्यांनाही त्या कामासाठी आपण जे 12 नगरसेवक आहोत, आपल्याबरोबरचे जे 13 लोक पराभूत झालेले आहेत त्यांचंही मार्गदर्शन आणि त्यांच्याही सूचना आपण या ठिकाणी बरोबर घेऊन मला असं वाटतं की चाललं पाहिजे. कारण हे तुमची लढण्याची उमेद होती, तुम्ही ते लढले, मागे हटले नाही. परंतु लढता लढता येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाला आपला विजय नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही हा देखील मला आत्मविश्वास आहे. त्याचंच उदाहरण जर सांगायचं ठरलं तर आपल्या समोर लोंढे परिवार या ठिकाणी आलेला आहे. लोंढे परिवारला तिकीट मिळाल्याच्या वेळेस भाऊला अनेक लोकांनी सांगितले, भाऊ लोंढेला तुम्ही कोणत्या बेसवर तिकीट देताय, तू लढल का, फुटला मग, विकला मग, किंबहुना काही झालं मग. भाऊने सांगितलं माझा शब्द गेला, आता त्यांना उमेदवारी करायची आणि चांगल्या प्रकारे त्या वार्ड क्रमांक 6 मध्ये त्यांनी लढत दिली. आणि जर कदाचित अजून थोडंसं नेट लावलं असतं तर दोन्ही सीटर 6 मधून ते जवळजवळ आपले निवडून आले असते. म्हणून जे उमेदवार पडले त्यांनी अजिबात खचून जाता कामं नाही. पुन्हा नव्या ताकदीनं, नव्या उमेदीनं जर आपण त्या आपल्या वार्डातले कामं घेऊन जर आपल्या त्या ह्या 12ही नगरसेवकापुढे जर ठेवलं आणि यांनी जर ती बाजू लावून धरली तर त्या वार्डामध्ये लोक पस्तावतील, अरे आपली चूक झाली, आपण पैशा पाण्यावर विकल्या गेलो, जर कदाचित विकलो नसतो तर हा नगरसेवक मला कामाला असता, असं लोकांना ती वेळ येऊ द्यायची असेल तर तुम्हाला सर्वांना अजिजभाईंनी सांगितल्याप्रमाणे आणि भाऊनी सांगितल्याप्रमाणे एक दिलाने आपल्याला काम करावं लागेल.
लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधांयुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.